नमस्कार मैत्रिणींनो, उत्कृष्ट गृहिणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स. 1. कारल्याची पेय हृदयाच्या रुग्णांसाठी फार उपयुक्त आहे, त्यामुळे रक्त शुद्ध होते. 2. दही खाल्ल्याने ताणतणाव दूर होतो, कारण दह्यामध्ये अमिनो ॲसिड असते, जे तणाव दूर करून बौद्धिक क्षमता वाढवते. 3. कांदा तळताना थोडी साखर घातल्यास तो लवकर तपकिरी रंग होण्यास मदत होते. 4. 1 कप नारळाच्या पाण्यात 2 ब्रेड आणि 1 चमचा साखर घालून मिक्स करा. इडलीच्या पिठात घातल्याने टेस्ट वाढण्यास मदत होते. 5. दही बनवायला आंबट नसेल तर कोमट दुधात 1 हिरवी मिरची टाकून दही तयार करता येते. 6. आपण रायता बनवतो तेव्हा आपण जिरे व हिंग भाजून घालतो, त्याऐवजी हिंग व जिरे घालून फोडणी करून घाला, त्यामुळे जास्त स्वादिष्ट होते. 7. बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, नियमित सेवन केल्याने चेहऱ्याची चमक सुधारते. 8. तरी व मसालेदार भाजीत 1 क्यूब अमूल बटर मिक्स करा, भाजी अधिक स्वादिष्ट होईल. 9. पोळ्याची कणिक मळून घ्यावी, अर्ध्या तासाने पोळ्या बनवायला घ्याव्यात, पोळ्या खूप सुंदर होतात. 10. हिरव्या भाज्या हाय गॅसवर झाकण न ठेवता शिजवावे, त्यामुळे त्यांचा कलर हिरवागार राहतो. 11. पुरीच्या पिठात मिठाबरोबर थोडी साखरही टाका, त्यामुळे पुऱ्या तेलकट होणार नाहीत. 12. बेसन लाडू बनवताना साखरेचे प्रमाण बरोबर घ्यावे, साखर जास्त झाली तर लाडू चिकट होतात व लाडू खाताना घशाला चिकटतो. 13. शिरा आणि लाडू करताना पाणी किंवा साखरमध्ये थोडे तूप घालावे, त्यामुळे पदार्थ मऊ होतो. 14. गाजरचा रसात मध आणि मीठ टाकून पिल्याने दृष्टी सुधारू लागते. 15. किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी नियमित टरबूजाचे सेवन करावे. 16. जे लोक संध्याकाळी तळलेले पदार्थ खातात ते लवकर आजारी पडतात. 17. हिरवी शिमला मिरची वजन कमी करण्यास मदत करते. 18. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरपडीचे जेल लावावे, त्यामुळे डाग दूर होतात आणि चेहऱ्यावर चमक येते. 19. जेवण केल्यानंतर लगेचच चहाचे सेवन करू नका, असे केल्याने बद्धकोष्ठता येऊ शकते. 20. पपईच्या पानाचा रस शरीरातील प्लेटलेट संख्या वेगाने वाढवण्यास मदत करते. 21. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने केस गळती कमी होते, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते. 22. तुम्हाला अतिउष्णतेमुळे उलट्या होत असतील तर ओले खोबरे खाल्ल्यास आराम मिळतो. 23. पोहे करताना 1 चमचा साखर घातली की पोहे नरम होतात, पण चवीलाही अगदी छान लागतात. 24. बटाट्याची भाजी उरली असल्यास त्यात बेसन टाकून परतून घ्या आणि गव्हाच्या पिठात हे सारण स्टफ करा, छान पराठे तयार होतात. 25. उसाचा रस पिल्याने पचनक्रिया सुधारते. 26. जास्त हसण्याने मेंदूचा ताण कमी होतो. 27. सर्दी खोकला झाल्यास उकळलेल्या पाण्यात निलगिरी किंवा गवती चहा टाकून त्या पाण्याची वाफ घ्या. 28. पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावे, त्यामुळे जास्तीचं पाणी निघून जातं आणि पोहे मोकळे होतात. 29. दिवसातून कमीत कमी 1 वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवावे. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांना नमन करावे. 30. राग व संताप आलेला असताना जेवण करू नये, हात-पाय तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे. कधीच पायामध्ये चप्पल बूट घालून जेवण करू नये, जेवताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये. 32. ज्वारीमध्ये कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम हे 2 घटक मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे ज्वारीची भाकरी खाणाऱ्यांची हाडे व शिरा मजबूत राहतात.
जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसणाचा वापर करता येत नाही, त्यामुळे जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा किंवा हिंगाचा तडका द्या. जेवण एकदम चविष्ट बनते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.